अखिल विश्वाला शांतीचा मार्ग दर्शविणारे महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाई, माता सावित्रीबाई तथा तुम्हा दलितांचे मुक्तीदाते, या भारताचे भाग्यविधाते, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला विचारांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून, ज्यांनी जगाला शांततेचा मार्ग दाखवला, ज्यांनी मानवतेला करुणेचा संदेश दिला, असे महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, तलवारीत होती ज्वाला, मनात होती रयतेची माया, हिंदवी स्वराज्य घडविणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हातात पुस्तक घेऊन, मनात जिद्द घेऊन अन्यायाविरुद्ध अखंड लढणारे क्रांतीसूर्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या तिन्ही महामानवांची संयुक्त जयंती गेल्या कित्येक वर्षापासून या माता रमाबाई आंबेडकर नगरामध्ये पंचशील मित्र मंडळ व गंधकुटी संकल्प समितीच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरी होत असते. यंदा संयुक्त जयंती महोत्सव 2026 अनुक्रमे 2 दिवस या फुले आंबेडकरी चळवळीच्या बालेकिल्ल्यामध्ये संस्थेच्या वतीने नियोजन असून आज दिनांक 22 मे रोजी या संयुक्त जयंती महोत्सवाला सुरुवात होते. आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी तथागतांना, छत्रपतींना आणि महामानवांना वंदन करून आपण आपल्या 2 दिवसीय कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. आणि हा विधी संपन्न करण्यासाठी आमच्या संस्थेच्या विनंतीला मान देऊन भारतीय बौद्ध महासभा तथा दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा 133चे बौद्धाचार्यगण, उपासक आणि उपासिका या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं पंचशील मित्रमंडळ, गंधकुटी संकल्प समिती संस्थापक अध्यक्ष मनोहरभाऊ केदारे आणि सर्व कार्यकारी सभासद यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मी विनंती करतो गुरुजींना की आपण विधीला सुरुवात करावी. संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष आशुतोष भाऊ केदारे यांना मी विनंती करतो की आपण दीप प्रज्वलित करावे आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावे. हा संयुक्त जयंती सोहळा साजरा होत असताना शैक्षणिक उपक्रम म्हणून संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रम राबविले जातात आणि त्या अनुषंगाने यंदा देखील वसाहतीमधील गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटपाचा कार्यक्रम या 2 दिवसीय कार्यक्रमामध्ये आयोजित केला आहे. गेल्या महिनाभरापासून वसाहतीमधील विद्यार्थ्यांना आम्ही आव्हान केलं होतं. त्या आव्हानाला प्रतिसाद देत वसाहतीमधील गरजू विद्यार्थ्यांनी या आमच्या प्रतिसादाला होकार देत आपली नाव नोंदणी केली आणि एक कूपन त्यांना संस्थेच्या वतीने उपलब्ध झालं आणि त्या कूपनच्या माध्यमातूनच या 2 दिवसीय कार्यक्रमामध्ये त्या गरजू विद्यार्थ्यांना आपण शालेय बॅग वाटप करणार आहोत. पंचशील मित्रमंडळ गंधकुटी संकल्प समितीचे संस्थापक अध्यक्ष मनोहरभाऊ केदारे यांना विनंती करतो की आपण कृपया रंगमंचावर यावं. त्याचप्रमाणे या आमच्या संस्थेचे मार्गदर्शक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते सन्मान्य डी मामा चव्हाण यांनी देखील कृपया मंचावर यावं. संस्थेचे सहकारी सन्मान्य संजय तपासे यांनी देखील मंचावर यावं. त्याचप्रमाणे विलास बच्चा मामा आपण देखील सभामंचावर यावं. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोहरभाऊ केदारे यांना विनंती करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावं.
त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवर आमचे मार्गदर्शक डी एम मामा चव्हाण यांना विनंती करतो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावे. मी विनंती करतो सन्मान्य गुरुजी यांना की आपण वंदनेला विधीला सुरुवात करावी. हॅलो. राग दोष मोह मत्सर या मानवी शत्रूवरती विजय संपादन करून विश्वाला शांततेचा, कल्याणाचा, समृद्धीचा, प्रगतीचा, उन्नतीचा मूलमंत्र देणारे आणि महान संदेश पोहोचवणारे तथागत समाजात संबुद्ध अस्पृश्यांची हयातभर प्रवास करून गुलामाला गुलामीची जाणीव करून देणारे रंजा गांजाऱ्यांचा उद्धार करता अगरबत्ती स्वतः जळते, इतरांना सुगंध देते, मेणबत्ती स्वतः जळते, इतरांना प्रकाश देते. त्याचप्रमाणे आपल्या कार्याचा सुगंध आणि प्रकाश देणारे विश्वरत्न बोधिसत्व भारतरत्न या थोर महान मानवांना माझा पंजाब प्रणाम. आज भारतभर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला जातो ती तुम्हा आम्हा सर्वांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर तसेच बौद्धाचार्याचे जनक काश्यप पंडित संरक्षण घराघरात सामील झाला पाहिजे, घराघरात बौद्धाचार्य झाला पाहिजे, घराघरात समता सैनिक दल निर्माण झाला पाहिजे अशी मनामध्ये अपेक्षा बाळगून आंबेडकर घराण्याची दुरावा होऊन देणाऱ्या मीराताई आंबेडकर यांना माझा वंदनीय. तसेच वंचित अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर, सरसेनानी आनंदराज आंबेडकर या तिन्ही बंधूंना माझा जय भीम. बंधूंनो, या ठिकाणी आपण बौद्ध पद्धतीनं त्रिसर्ण आणि पंचशील घेत आहोत. ज्यांना शक्य त्यांनी गुरुमान बसावे. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. बुद्धं धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि, तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मूषाभागा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमद्यपमाददाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु 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 वन्दना गुरुपेतं येतं कुसुम सन्तति भूत
पूजयामि मुनिन्दस्स श्रीपाद सरोवरे पूजेमि बुद्धं कुसुमेन प्रियेण मेतेन लभामि मोक्षं मुखमिलायति यदा इदं मे कायो तथा याति विनाशभाव घनसार प्रदीपेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बोधं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदन अनन्त गुणगन्धिना सुगन्धिना हृदयेन पूजयामि तथागतं बुद्धधम्मा च सङ्घं सुगततनुभव धातो धातुगभे लङ्काय जम्बुदीपे विदधपुरवरे नागलोके चतुर्भे सर्वे विभूतबिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे सर्वे विभूतं दशबलतनुजं बोधिधेताय नमामि वन्दामि चेते सर्वठानेषु पठित शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकलविधं विदुरयाणं देवरूपं सुजीवं निमलचक्षु गभीरवासां गौरवर्णां सुकाय अभयचित्ता निभयकामा सुरतधम्मं सुवेम विरतरजं सुजनेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रवरत्न तु साधु वरदान तु आद्यकुल भूषण तु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शासन शासनमति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न सोमुदरा भगवंता मुसाखरा भक्त काजा सौराय संगरी शास्त्र धरिता करी काफला हरिपुरी रुद्र रूपा मुक्ती पदकोन्नता दीन सुमती जाणिता जाणिला अंगिका मार्ग साजा राष्ट्र घटना कृती शोभते भारती मानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धासम शरण धम्मासम शरण संघासमी भीमराजा इतितो भगवान् सम्मा सम्भूतो विद्याचरण संपन्नो सुतो लोको विभुवनाधुरो पुरुष धर्म सारथी सत्ता देव मनुष्यान बुद्धो भगवाती बुद्ध यावेत पर्यंतं शरणं गच्छामि येष बुद्धा अतीताच येष बुद्धा अनागता पशुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि तद्गदा नति मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सज्जवज्जेन होतु ते जयमङ्गलम् बुद्धमङ्गेन वन्देऽहं पादपशुभरातमः बुद्धेयो फलितो दोषो बुद्धो भवतु सम्मः यत्किञ्चिदपरलोके विद्यति विविधावतु प्रथमं बुद्धमुन्नति तस्मात् मुक्ति भवतु ते यो सनिधिर्नो वैबोधिमुनिरे मानससेन महती वेत्वा सम्भोधिमागच्छ अनन्तयालो ॐ नमो तत्त्वमनामि बुद्ध स्वाहातो भगवता धम्मो सन्निधो अकालिको विभुसंको ओपनायको भक्तं वेदितको विवेदिति ब्रह्मयावे कृतपर्यन्तं शरणं गच्छामि एष धम्मा अतीताच एष धम्मा अनागता पशुपन्ना ते धम्मा वन्दामि सर्वदा नति मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सज्जवज्जेन होतु ते जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं ब्रह्मं च द्विधा
यो फलितो दोषो धम्मो कमतो धम्म या किंचे रतन लोके विद्यति विदापतु रतन धामा समनक्ति तस्मा सोक्ति भवतु ते अनादिको हरिपतो जनान मुकुरुदेश भूयोगो मगो धम्मो अयं सत्यो पनितो विहारिको पमायम सुपटिपन्नो भगवतो सावक संगो न्यायपन्नो भगवतो सावक संगो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संगो सामिपटिपन्नो भगवतो सावक संगो यनिहंसतारी पुरुषयुगानि अष्टपुरुष सुगला एक भगवतो सावक संगो आहुनियो पाहुनियो दत्तनियो हंजलिकनियो अनातुरा पुण्यतेता लोकसारी संगयावे पर्यंतं शरणं गच्छामि एक संगा अतीतात एक संगा अनागत वधुभन्नाते संगा वन्दामि सर्वदा रति मे शरणं अयं संघो मे शरणं वरं एकेन सत्यवचेन होनो मे जय मङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देह सङ्गता दिविदापरं संघो यो कलितो दोषो संघो कमो मम या किञ्चित् रतनलोके विद्यति विदापतु रतनस्तमाशक्ति तस्मात् सोऽन्ति भवतु ते संगो विशुद्धो वरदत्तनीयो सन्धिनियो सुकमलपनीतो गुणेके समाधिपतो अनाश्रेवे पानामि संग इमाय धम्मानु धम्मपटिपत्या बुद्धं पुजेमि इमाय धम्मानु धम्मपटिपत्या धम्मं पुजेमि इमाय धम्मानु धम्मपटिपत्या संघं पुजेमि आदा इमाय पटिपत्या जाति जरा मरणा परं भुंज स्वामी इमान पुण्यकामे मामे बाल समागमो संतो समागमो होतु यावनिर्वाणपतिया एवा वसन्तकालेन सत्त सम्पत्ति हेतु च पीतो भवतो लोकः राजा भवतु धर्मिको भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानुभावेन सदा शान्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा शान्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा शान्ति भवन्तु ते इतितं पतितं प्रियं कृपमेव समेजतु सर्वे पर्यन्तं चित्तसङ्गोपाचलोपनारसूयता आयु आरोग्य सम्पत्ति सर्वसम्पत्तिमेव च ततो निब्बाण सम्पत्तिः माते समेजतु